नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आपल्याला 2026च्या CTT परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या टॉपिकविषयीचे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न CTT परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण या टॉपिकवरती CTTमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहे. म्हणून त्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा असणार आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा पहिला प्रश्न आहे, NEP 2020 नुसार शालेय शिक्षणाची नवीन शैक्षणिक संरचना कोणती आहे? तर त्याचे पर्याय आपल्याला खाली दिलेले आहेत. 10+2, 5+3, +3, +4, 5+4, +3, 3+5, +3, 4. या प्रकारे आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 5+3, 4. या प्रकारे NEP 2020 नुसार शालेय शिक्षणाची नवीन शैक्षणिक संरचना असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, नवीन धोरणानुसार पायाभूत स्तर मध्ये कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश होतो? तर त्याचे पर्याय आहेत 3 ते 6 वर्ष, 6 ते 14 वर्ष, 3 ते 8 वर्ष आणि 5 ते 10 वर्ष. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, 6 ते 14 वर्ष. तर नवीन धोरणानुसार पायाभूत स्तर मध्ये 3 ते 8 वर्ष या वयोगटातील मुलांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार इयत्ता 5वी पर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम कोणते असावे यावर भर दिला आहे. तर त्याचे पर्याय आहे इंग्रजी, हिंदी, मातृभाषा किंवा स्थानिक भाषा आणि संस्कृत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, मातृभाषा किंवा स्थानिक भाषा. तर NEP 2020 नुसार इयत्ता 5वी पर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा किंवा तिथली स्थानिक भाषा असावे यावरती भर दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, परक या नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? त्याचे पर्याय शिक्षकांची भरती करणे, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आणि निकष ठरवणे, शाळांना अनुदान देणे, नवीन अभ्यासक्रम तयार करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आणि निकष ठरवणे. पुढचा प्रश्न आहे, व्यवसाय शिक्षण कोणत्या इयत्तेपासून सुरू करण्याची शिफारस या धोरणात केली आहे? तर पर्याय आहेत इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, इयत्ता 6वी, पदवी स्तरापासून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, इयत्ता 6वी पासून. तर व्यवसाय शिक्षण हे इयत्ता 6वी पासून सुरू करण्याची शिफारस या धोरणामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? तर पर्याय आहे त्याचे 2025, 2030, 2035 आणि 2040. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, 2025. तर NEP 2020 नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजेच FLN प्राप्त करण्याचे लक्ष्य हे 2025 पर्यंत ठेवले आहे. पुढचा प्रश्न आहे, 360 अंशाचे सर्वसमावेशक प्रगतीपत्रक म्हणजे काय? तर पर्याय आहेत केवळ गुणांवर आधारित निकाल, विद्यार्थी, शिक्षक आणि वर्गमित्र यांनी केलेले बहुआयामी मूल्यांकन, फक्त खेळातील कामगिरीचे पत्रक, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, विद्यार्थी, शिक्षक आणि वर्गमित्र यांनी केलेले बहुआयामी मूल्यांकन. 360 अंशाचे सर्वसमावेशक प्रगतीपत्रक म्हणजेच विद्यार्थी, शिक्षक आणि वर्गमित्र यांनी केलेली बहुआयामी मूल्यांकन. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी CPD दरवर्षी किमान किती तासांचे प्रशिक्षण अनिवार्य केले आहे? तर पर्याय आहे 20 तास, 50 तास, 100 तास, 25 तास. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, 50 तास. तर शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी दरवर्षी किमान 50 तासांचे प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. पुढचा प्रश्न आहे, उच्च शिक्षणामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे GER 2035 पर्यंत किती टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे? तर पर्याय आहे 25%,
50%, 75% आणि 100%. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 50%. उच्च शिक्षणामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER 2035 पर्यंत 50% करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे NEP 2020 कोणत्या शिक्षण पद्धतीवर अधिक भर देते? पर्याय आहे पाठांतर आधारित शिक्षण, परीक्षा केंद्रित शिक्षण, संकल्पनात्मक समज आणि चिकित्सक विचार, केवळ पाठ्यपुस्तक आधारित शिक्षण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संकल्पनात्मक समज आणि चिकित्सक विचार. तर NEP 2020 नुसार संकल्पनात्मक समज आणि चिकित्सक विचार या शिक्षण पद्धतीवर अधिक भर दिला आहे. पुढचा प्रश्न आहे नॅशनल मिशन ऑन मेंटरिंग म्हणजेच NMM चा उद्देश काय आहे? पर्याय आहे पालकांना मार्गदर्शन करणे, शिक्षकांसाठी व्यावसायिक समर्थन आणि मार्गदर्शन पुरवणे, विद्यार्थ्यांना परदेशात पाठवणे, शाळांची दुरुस्ती करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी शिक्षकांसाठी व्यावसायिक समर्थन आणि मार्गदर्शन पुरवणे. पुढचा प्रश्न आहे जेंडर इन्क्लुजन फंड ची स्थापना का करण्यात आली आहे? पर्याय आहे केवळ मुलींच्या आरोग्यासाठी, तृतीयपंथी आणि मुलींच्या शिक्षणात समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी, महिला शिक्षकांच्या पगारवाढीसाठी, शाळेच्या इमारती बांधण्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तृतीयपंथी आणि मुलींच्या शिक्षणात समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी जेंडर इन्क्लुजन फंड ची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र बाबत काय लवचिकता दिली आहे? पर्याय इंग्रजी अनिवार्य करणे, किमान 2 भारतीय भाषांची निवड करणे, केवळ हिंदी भाषा शिकणे, परदेशी भाषा प्राथमिक स्तरावर शिकणे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 किमान 2 भारतीय भाषांची निवड करणे. तर शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र याबाबत किमान 2 भारतीय भाषांची निवड करणे ही लवचिकता दिलेली आहे. पुढचा प्रश्न बालवाटिका म्हणजे काय? पर्याय प्राथमिक शाळेनंतरचा वर्ग, पहिलीच्या वर्गापूर्वीचा 1 वर्षाचा पूर्व प्राथमिक वर्ग, क्रीडांगण, अनाथ मुलांचे वसतिगृह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पहिलीच्या वर्गापूर्वीचा 1 वर्षाचा पूर्व प्राथमिक वर्ग म्हणजेच काय आहे बालवाटिका. पुढचा प्रश्न आहे NEP 2020 मध्ये विशेष शैक्षणिक क्षेत्रांची निर्मिती कोणासाठी सुचवली आहे? पर्याय आहे शहरी भागातील मुलांसाठी, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आणि सामाजिक आर्थिक वंचित गटांसाठी, केवळ परदेशी विद्यार्थ्यांसाठी, फक्त खाजगी शाळांसाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आणि सामाजिक आर्थिक वंचित गटांसाठी NEP 2020 मध्ये विशेष शैक्षणिक क्षेत्रांची निर्मिती केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजेच ABC चे कार्य काय असेल? तर पर्याय आहेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आर्थिक कर्ज देणे, उच्च शिक्षणातील मिळालेल्या क्रेडिट्स डिजिटल स्वरूपात साठवणे, शिक्षकांचे पगार जमा करणे, शाळेचा खर्च भागवणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी उच्च शिक्षणातील मिळवलेले क्रेडिट्स डिजिटल स्वरूपात साठवणे. तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजेच ABC चे कार्य उच्च शिक्षणातील मिळवलेले क्रेडिट डिजिटल स्वरूपात साठवणे. पुढचा प्रश्न आहे नवीन धोरणानुसार कोणत्या विषयाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात एकात्मिक पद्धतीने केला जाणार आहे? तर पर्याय आहे केवळ इतिहास, कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, फक्त चित्रकला आणि पाठांतर. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI. तर नवीन धोरणानुसार कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या एकात्मिक पद्धतीने विषयांचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे नॅशनल करियर फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन NCFSE तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? पर्याय UGC, NCERT, NCTE, SCERT. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी NCERT. तर नॅशनल करियर फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन तयार करण्याची जबाबदारी ही NCERT कडे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न NEP 2020 नुसार मुलांच्या शिक्षणात मूल्यांकनाचे स्वरूप कसे बदलले आहे? पर्याय योगात्मक कडून रचनात्मक कडे,
वर्षाच्या शेवटी होणारी परीक्षा, केवळ स्पर्धा परीक्षा, लेखी परीक्षांचे महत्त्व वाढवणे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, योगात्मक कडून रचनात्मककडे. तर अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावरचे महत्त्वाचे प्रश्न आज पाहिलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे, म्हणून आजचा व्हिडिओसुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.